ओम नमो भगवते वासुदेवाय. असं आहे की माणसाचा देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. पृथ्वी आपली वायू आणि तीच महाभूत बाहेर सुद्धा आहे. तेव्हा बाहेरचं आणि आतलं, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे एकच आहे. एकच ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या त्रिभुवनाचं उत्पत्ती स्थिती लय सांभाळतात. एकच माया भगवंताची आहे आणि परमेश्वरही एकच आहे. पण ह्या एकाच परमेश्वराच्या विराट देहातून अनेकांचे देह संकल्प मात्रानं उठले असूनही त्या प्रत्येक देहातला जो जीव आहे तो जीव त्या देहाला मी असं मानतो आणि प्रत्येक देहातला हा जो एक मी आहे तो दुसऱ्या देहातल्या त्या एका मी बरोबर सतत द्वेष करतो. त्याच्यातून कलह निर्माण होतात, ईर्षा स्पर्धा वगैरे सुरू होतं आणि त्याच्यातून अनेक अनर्थ जन्माला येतात. तेव्हा सगळ्या अनर्थांचं मूळ जर काही असेल तर देहाला मी म्हणणं हेच आहे. आणि हा मी नाहीसा करणं हेच खरं तर अध्यात्मशास्त्राचं काम आहे, त्याचं प्रयोजन आहे. आपल्या ब्रह्मस्वरूपाला न जाणल्यामुळं, कारण माझा आत्मा आणि तो परमात्मा हे वेगळे नाहीच आहेत. जीवो ब्रह्मैव नापरः. पण माझं परब्रह्मस्वरूप न जाणल्यामुळं प्रत्येकाच्या ठिकाणी तो देहभाव निर्माण होतो. खरं तर आत्मा वगळला तर कुठलाही व्यवहार शक्य नाही. आत्माच सगळे व्यवहार करत असतो. आत्मा नसेल तर सुषुप्ती शक्य नाही, समाधी शक्य नाही, विक्षेप किंवा मळ शक्य नाही. तेव्हा सस्वरूप जे काही आहे ते निव्वळ अपरोक्ष असं आत्मा किंवा ब्रह्मच आहे. परब्रह्म परमात्मा भगवान आपल्या स्वरूपातच रममाण आहे. पण आम्ही मात्र त्या स्वरूपाला न ओळखल्यामुळं त्याच्यापासून वेगळे ठरतो आणि त्या दृष्टीने साक्षात लक्ष्मी सुद्धा भगवंतापासून वेगळी ठरते. आणि म्हणून ऋतू महाराज म्हणतात की आपण आत्मस्वरूपातच रमण करत असतात, त्यामुळे लक्ष्मी सुद्धा दूर राहते. आणि म्हणूनच निष्काम असे महात्मा हे असं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आपलं भजन करत असतात. आपल्यामध्ये मायाचं कार्य असलेला अहंकाराची सगळा भाव हा अस्तित्वातच नाही. भगवंता, मला तर आपल्या चरणकमलांचं निरंतर चिंतन करण्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही सत्पुरुषांची सेवा करणं माझ्या जीवनाचं प्रयोजन असल्याचं वाटत नाही. आणि मी सुद्धा अन्य कुठल्याही इच्छे वाचून केवळ आपलंच भजन करत राहतो. आपण जे मला सांगितलं की वर माग म्हणून, तर त्याचा एक अर्थ असा होईल की आपली ही जी वाणी आहे, आपलं हे जे बोलणं आहे ते मला खरं तर संसाराच्या मोहात टाकणार आहे. हेच कशाला, आपल्या या वेदरूपा वाणीनं सुद्धा संपूर्ण जगताला बांधून ठेवलेलं आहे. कारण त्रैगुण्य विषय हा वेद हा असं भगवंतांनी गीतेत सांगितलं. कारण वेदानेच संपूर्ण ब्रह्मांडाची कार्याकार्य व्यवस्थिती सांगितलेली आहे, व्यवस्था मांडून दिलेली आहे. आणि त्या व्यवस्थेमध्येच सगळे लोक, सगळे जीव बांधलेले आहेत. आणि तसं जर ते बांधलेले नसते तर ते मोहवश होऊन असं सकाम कर्म तरी का करायला प्रवृत्त झाले असते. ऋतू महाराज म्हणाले, भगवंता, आपल्या मायेमुळंच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपापासून दूर जातो, त्याच्यापासून विमुख होतो आणि अज्ञानाला अधीन राहून अन्य स्त्री पुरुषांची पुत्रांची वगैरे इच्छा करत असतो.
पण तरी सुद्धा ज्याप्रमाणे वडील आपल्या मुलाकडनं काही प्रार्थना अपेक्षा याचा विचार न करता त्याची वाट न बघता आपल्या मुलाचं कल्याणच करतात, त्याप्रमाणे आपण सुद्धा आम्ही काय इच्छा व्यक्त करतोय ह्याची वाट न बघता ह्याची अपेक्षा न करता आमच्या हितासाठीच सगळा काही प्रयत्न करावा. आजीराज प्रसूनी अशा प्रकारे प्रार्थना केली आणि नंतर मैत्रेयी विदुरांना सांगताना म्हणाले की अशा प्रकारे भगवंताची सर्वसाक्षी अशा श्रीहरीची स्तुती केल्यानंतर भगवंत त्यांना म्हणाले, राजन, माझ्यामध्ये अशीच तुझी भक्ती सतत राहू दे. हे तुझ्या अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे की तुझं चित्त अशा प्रकारे माझ्यामध्येच अडकलेलं आहे. इत्यादी राजन नृत विश्वदृक तमाह राजन मयी भक्ती रस्तुते दृष्टे दृशी धीर मैते करता जया मायाम मदीयाम तरती स्म दुस्तजाम. वास्तविक माझी माया ही अतिशय दुस्त्यज आहे, दुरत्य आहे, पण जे माझ्याकडे येतात मामे वये प्रबंधनते माया वेतांतरण तिथे भगवंतांनी गीतेत सांगितलं, जे माझ्याकडे येतात माझी भक्ती करतात तेच ह्या माझ्या दुर्लंघ्य अशा मायेला पार करून जातात. तत्वं कुरु मया दृष्टम अप्रमत्त प्रजापते मदा देश करो लोक सर्वत्राप्नोति शोभनम. तेव्हा असं झालं की त्या तो पुरुष सहजच माझ्या मायेला पार करून जातो आणि माझ्याकडे येतो. कारण मायेच्या बंधनापासून सुटणं हे अत्यंत कठीण आहे, अशक्य अशी गोष्ट आहे. आता तू सावध राहा, दक्ष राहा आणि माझ्या आज्ञांचं पालन करीत राहा. प्रजापालका नरेशा, जी माणसं माझ्या आज्ञेचं पालन करतात त्यांचं सगळीकडे मंगल होतं, कल्याण होतं. मैत्रेयी पुढे म्हणाले, विदुरजी, अशा प्रकारे भगवंतानी राजर्षी पृथूच्या त्या सारगर्भित वचनांचा आदर केला, ती वचनं स्वीकारली. नंतर पृथू महाराजांनी त्यांची पूजा केली आणि भगवंत सुद्धा त्यांच्यावर सगळ्या प्रकारची कृपा करून तिथून जायला निघाले. पुढे महाराज पृथूंनी तिथे ज्या देवता, ऋषी, पितर, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, पक्षी आणि अन्य प्रकारचे जे जे कोणी जीव आणि भगवंताचे पार्षद उपस्थित होते त्या सगळ्यांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवून, भगवत बुद्धी ठेवून भक्तिपूर्वक अशा वाणी आणि धनानं हात जोडून त्यांचं पूजन केलं, त्यांचा सत्कार केला. त्यानंतर ते सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. भगवंत स्वतः राजा पृथू आणि त्यांच्या पुरोहितांचं चित्त आपल्याकडे चोरून ठेवून निजधामाला निघाले आणि त्यानंतर आपलं स्वरूप दाखवल्यानंतर अंतर्धान झालेल्या अव्यक्त स्वरूपाच्या देवादेव भगवंताला नमस्कार करून राजा पृथू सुद्धा आपल्या राजधानीत परत आले. मैत्रेयी म्हणाले की विदुरजी, ज्या वेळेला महाराज पृथू आपल्या नगरीमध्ये परत आले त्यावेळेला सगळीकडे मोत्यांच्या माळा, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्रांचे पडदे, सोन्याचे दरवाजे आणि अत्यंत सुगंधित अशा धूपांनी ते नगर जागोजागी सुशोभित केलेलं होतं. त्या नगराच्या सगळ्या गल्ल्या, चौक आणि रस्ते चंदन, अर्गजा वगैरे सुगंधीयुक्त पाण्याने शिंपडलेले होते, शिंपण केलेलं होतं, सडा शिंपलेला होता आणि त्याला फुलं, अक्षत, फळ, यवांकुर, दिवे वगैरे मांगलिक द्रव्यांनी सजवलेलं होतं. तिथे ठिकठिकाणी फुलांचे गुच्छ बांधलेले असे केळीचे खांब उभे केलेले होते. सुपारीच्या झाडांनी ते अतिशय
सुंदर असं सजवलेलं होतं आणि सगळीकडे आम्रवृक्षाच्या नवीन कोवळ्या पानांचे तुरे लावलेले होते. महाराजांनी जेव्हा नगरीत प्रवेश केला तेव्हा सगळ्यांनी विविध दीपांनी त्यांना ओवाळलं, भेटी दिल्या, अनेक प्रकारची मांगलिक सामग्री हातात घेऊन उभे असलेल्या प्रजाजनांनी आणि कानामध्ये अतिशय सुंदर अशी कुंडल वगैरे घातलेल्या सुंदर तरुण कन्यांनी त्यांचं स्वागत केलं. शंख आणि दुंदुभी वाजायला लागली. ऋत्विजगण वेदमंत्रांचा घोष करायला लागले. वंदीजनांनी त्यांचं स्तुतिगान करायला प्रारंभ केला आणि हे सगळं बघितल्यानंतर ऐकल्यानंतर सुद्धा राजा पृथूच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारच्या अहंकारानं शिरकाव केला नाही, ठाण मांडलं नाही. तो पहिल्यासारखाच अतिशय नम्र होता. नंतरच्या पृथूने आपल्या राजमहालात प्रवेश केला. रस्त्यामध्ये जिथे जिथे नगरजन, पौरजन, देशवासी त्यांचं अभिनंदन करत होते, त्या अभिनंदनांचा राजाने स्वीकार केला आणि उलट पावली त्यांना सुद्धा प्रसन्नतापूर्वक अभिष्टाचा वर देऊन त्या सगळ्यांची हृदय संतुष्ट केली, त्यांना जिंकून घेतलं. महाराज पृथू अतिशय उच्च दर्जाचे महापुरुष होते आणि सगळ्यांना वंदनीय होते, पूजनीय होते. त्यांनी दिव्य अशी आपली कारकीर्द सजवली, अनेक उत्तम कार्य केली आणि या पृथ्वीवर राज्य केलं आणि शेवटी आपल्या यशाचा खूप मोठा विस्तार करून भगवंताचं जे परमपद आहे ते त्यांनी प्राप्त केलं. सूत शौनकाजी मुनींना सांगतायत, मुनिवर शौनकजी, अशा प्रकारे भगवान मैत्र्यांच्या मुखातून आदिराज पृथूचं अनेक प्रकारच्या गुणांनी युक्त असलेलं, संपन्न असलेलं आणि प्रशंसनीय अशा अनेक गुणांनी भरलेलं त्याचं विस्तृत असं हे यश, त्याचं चरित्र ऐकल्यानंतर परमभागवत असलेल्या विदुरजींनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ते पुढे म्हणाले. काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.